सर मला सांगा, आपण उपोषणला बसलेले आहात, काय मागणी घेऊन बसल्यात आणि काय सांगणार आहात? मी उपोषण करता किशोर ज्ञानेश्वर बने. मी हसनापूर ग्रामपंचायत मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 2 RTI दाखल केले होते. एका RTI मध्ये मागील 3 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट व 15 एप्रिल 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत एकूण ग्रामपंचायतला आलेला निधी याची माहिती व खर्च मागितला होता. आणि दुसऱ्या RTI मध्ये आपल्या ग्रामसेवक यांचा मोमेंट रिपोर्ट मागितला होता. पण त्याच्यानंतर त्यांनी 30 दिवसात देणं त्यांचं कर्तव्य होतं ग्रामसेवक यांचं, पण त्यांनी 30 दिवसात ती माहिती काही मला दिली नाही. त्याच्यानंतर मी प्रथम अपील आपल्या आंबड पंचायत समितीमध्ये दाखल केली. प्रथम अपील दाखल केल्यानंतर आपल्या अपील अधिकारी साहेबांनी माझी अपील घेतली. अपील घेतल्यानंतर त्यांनी ग्रामसेवक यांना आदेश काढले की यांना येत्या 8 दिवसात तुम्ही माहिती देण्यात यावी म्हणून. ग्रामसेवक त्यावेळेस बोलले की हो मी 8 दिवसात माहिती देतो, पण सदरील ग्रामसेवकांनी आजपर्यंत मला कुठलीही माहिती दिलेली नाही. त्याच्यानंतर मी आपले 24 जूनला आंबड पंचायत समितीला आपले सीओ साहेब आलते जिल्हा परिषद जालन्याचे. त्याच्यानंतर मी सीओ साहेब यांना तोंडी तक्रार केली, प्रत्यक्षात भेटून तोंडी तक्रार केली. तोंडी तक्रार दिल्यानंतर आपले अपील अधिकारी जे समीर जाधव सर आहे यांनी त्यांना आश्वासन दिलं की सर मी येत्या 8 दिवसात अपीलार्थी म्हणजे मला यांना माहिती देतो म्हणून. पण त्यांनी आज जवळजवळ 1.5 महिना उलटूनही त्यांनी आजपर्यंत मला कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. त्याच्यानंतर मी सीओ साहेब यांना प्रत्यक्षात 2 ते 3 वेळेस जिल्हा परिषद जालना येथे भेट दिली व लेखी तक्रार सुद्धा केली. आणि कलेक्टर मॅडम यांना सुद्धा तक्रार केली. त्याच्यानंतर कलेक्टर मॅडमचे व जिल्हा परिषद साहेब सीओ यांचे आदेश असूनही यांनी आजपर्यंत मला कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही व त्यांच्या आदेशाला यांनी केराची टोपली दाखवली आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर मी 10 तारखेला यांना 10 ऑगस्टला यांना कलेक्टर साहेब SP ऑफिस, त्यानंतर आपले जिल्हा परिषद जालना यांना अमरम उपोषणाचं निवेदन दिलं. आणि त्याच्यानंतर अमरम उपोषणाचं निवेदन दिल्यानंतर इथं ज्यावेळेस उपोषणाला बसण्यासाठी आलो त्यावेळेस सदरील व्हिडिओ हे यांनी अतिशय म्हणजे गुंडगिरीची भाषा केली की हे बंद कर तुझं. ठीक आहे, तुमचं उपोषण सुरू आहे. उपोषणाचा कितवा दिवस आहे? आज माझा उपोषणाचा 2रा दिवस आहे. आणि आजपर्यंत कुणी म्हणजे विजिट भेट देण्यासाठी व्हिडिओ आलेले नाही आणि विस्तार अधिकारी सुद्धा आलेले नाही. फक्त त्यांचे एक ऑपरेटर म्हणून ते आलते व्हिजिट द्यायला, तेवढे आलेले ऑपरेटर. काय म्हणले तुम्हाला ऑपरेटर? ते पण म्हणजे अर्धी माहिती द्यायला लागली. 2च वर्षाचा ऑडिट रिपोर्ट द्यायला लागले होते आणि आपल्या ग्रामसेवक यांचा हालचाल रिपोर्ट द्यायला लागले होते. ते 15 वित्त आयोग आणि 14 वित्त आयोग यांचीच माहिती द्यायला लागली होती ते. बरं, आता आपली मागणी काय? माझी फक्त एकच मागणी आहे की मला त्यांनी 3 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट व 15 एप्रिल 2025 ते 13 जानेवारी 2026 पर्यंत मला आलेली एकूण निधीची व खर्चाची माहिती देण्यात यावी. आणि जे ग्रामसेवक आहे यांचा हालचाल रिपोर्ट देण्यात यावा. ही माहिती देण्यासाठी इतका विलंब का झाला याची चौकशी करून सदरील जे म्हणजे याच्यामध्ये जे अधिकारी आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.